सेना सरखेल कान्होजी आंग्रे त्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि तसा शिलालेख आपल्याकडे उपलब्ध आहे. फिनिशिंग बघाल ना, म्हणजे आता हा एका अख्ख्या ह्याच्यात बनवलेला कप आहे. देवाची वाट म्हटली जाते याला. हे तरंग आपले श्रींचे संचार जे होतात, म्हणजे कोकणात तुम्ही ऐकून असाल कदाचित, 2 हात खणून काढलेलं होतं मुळेचं. अच्छा. तरी पण ते पुन्हा आलं. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कोटकामते या गावात आलेलो आहे. इथे येण्याचं कारण म्हणजे आमच्या लांजातीलच श्री मिलिंद किरकिरे यांनी मला काही दिवसांपूर्वी मेसेज केला होता की त्यांच्या बहिणीचं, म्हणजेच बहिणीच्या सासुरवाडीचं अर्थातच, जे मूळ घर आहे तो एक चौसोपी वाडा आहे आणि हा चौसोपी वाडा प्रत्यक्ष पाहण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत. प्रत्येक घराची एक वेगळी खासियत असते, ढब असते. त्याचप्रमाणे ह्या घराची सुद्धा एक वेगळी ढब आहे. इथे ह्या गावाचा एक वेगळा इतिहास आहे, एक ऐतिहासिक असं हे गाव आहे. ह्याविषयी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी ह्या घराचे मालक सध्याचे इथे आहेत आपल्यासोबत. नमस्कार. नमस्कार. तुमचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. डॉक्टर मुकुल प्रभुदेसाई, आम्ही इनफॅक्ट खूप वर्ष फेसबुकवरती फ्रेंड आहोत, पण कधी भेटण्याचा योग आला नव्हता. आज अशा प्रकारे आपण भेटतोय. नमस्कार, मी डॉक्टर मुकुल मुरलीधर प्रभुदेसाई. हे आमचं मूळ गाव आणि आमचा हा मूळ वाडा आहे. मी सध्या देवगड इथे राहतो. देवगड इथे मी वैद्यकीय व्यवसाय माझ्या पत्नीसह करतो. माझा एक धाकटा भाऊ आणि आई वडील अशी आणि त्याची मिसेस हे सुद्धा डॉक्टर आहेत आणि ते सध्या सावंतवाडी इथे असतात. सध्या आम्ही ह्या घरात कोणी राहत नाही, पण नवरात्र, गणेशोत्सव किंवा इतर जी आपली वार्षिक उत्सव असतात त्या निमित्ताने आम्ही सगळे इथे सध्या एकत्र येतो. अगदी खरं सांगायचं झालं तर मी आत्ता हा वाडा फिरून आलो आणि असं म्हणायला हरकत नाही की हा वाडा आता काही शेवटच्या घटका मोजतं अशा स्थितीत आत्ता आहे. आपण आशा करूया की कदाचित या कुटुंबियांच्या मनात आलं तर या वाड्याला चांगले दिवस देखील येऊ शकतात. परंतु सध्याची स्थिती डॉक्टरांनी मला आधीच सांगितलं होतं, याची कल्पना दिली होती की तुम्ही वाडा नक्की बघू शकता. परंतु आत्ता आम्ही तिथे राहत नसल्यामुळे थोडीफार त्याचा डागडुजीकडे दुर्लक्ष झालेलं आहे. प्रत्यक्ष स्थिती कशी असण्यापेक्षा डिझाईन कसं होतं पूर्वीचं, काय काय त्यातली वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत, काही जुन्या वस्तू आपल्याला माळ्यावर बघायला मिळणार आहेत, तर ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. असे अनेक शब्द आहेत जे लोप पावत चालले आहेत आज आपल्या मातृभाषेतले सुद्धा. आणि कोकणातल्या या घरात अशा अनेक जागा असतात जिथे आपल्या अनेक आठवणी असतात, त्या कधीच जीर्ण होऊ शकत नाही. त्या आठवणीसुद्धा डॉक्टर साहेब आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नक्कीच. आपण आता आपला परिसर बघायला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी घराच्या आमच्या समोर एक संजीवन समाधी आहे, ती दाखवतो. अच्छा. ही आमच्याच पूर्वजांची संजीवन समाधी आहे. बर. आणि थोडक्यात आमचं पूर्ण प्रभुदेसाई कुटुंबियांचं हे श्रद्धास्थान आहे. बर. हेही दाखवण्याचा आणखीन एक उद्देश म्हणजे ह्याचं हल्लीच आम्ही थोडं रिन्युएशन केलेलं आहे. अगदी जीर्णावस्थेत होती मध्यंतरी. ह्याला इथे कडी दिसेल. अच्छा. ह्या साईडला. बरोबर. तर अशाच घराचा जो मेन आमचा हे आहे, त्या ह्याला पण अशाच स्वरूपाच्या एक 7 कड्या होत्या लावलेल्या. नंतर हे रिन्युएशन मध्ये काढल्या गेल्या. त्या ह्या कशासाठी असतील तर पूर्वीच्या काळी दळणवळणासाठी साधनं आता सध्या बाईक आणि ह्या सगळ्या मिळतात. त्यावेळेला घोड्यावरनं लोक यायची. बरोबर. तर त्यांना ते घोड्याला बांधण्यासाठी त्या हुकांची सोय केलेली होती. अगदी ही एक युनिक गोष्ट आपल्याला पहिल्यांदाच आजपर्यंतच्या व्हिडिओत बघायला मिळालेली. आणि ह्याचा अर्थ इतकी जुनी ही समाधी आहे. हो. कारण त्या काळातली हा चौथरा आहे या समाधीचा आणि तिथे आपल्याला ही कडी बघायला मिळते. मगाशी आपल्या बोलण्यात असं आलं की ही जिवंत समाधी आहे, तर ही सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. आणि दरवर्षीच्या आषाढ अमावस्येला आम्ही यांची पुण्यतिथी साजरी करतो. अच्छा. आता नात्याने काय म्हणायचे हे तुमचे? हे माझ्या वडिलांचे खापर पंजोबा. अच्छा. खूप जुन्या काळातली समाधी आहे आणि एक प्रकारे राखण करता आपण जसं म्हणतो त्याप्रमाणे अगदी घराच्या समोरच जिवंत, घराच्या समोर ही समाधी आणि घराच्या मागच्या बाजूला एक स्थानेश्वराचं ठिकाण आहे. अच्छा. त्यामुळे आम्ही बाहेर कुठेही जरी गेलो तरी आम्ही निश्चिंत असतो, कारण हे 2 राखणदार आमच्या घराची राखण करतात. अगदी खरंय. आणि त्यामुळेच अजूनही हा वाडा डौलाने उभा आहे असं म्हणायला हरकत नाही. घराला साधारणपणे 350+ एवढी वर्ष झाली. 350 वर्ष जुना आहे. म्हणजे सर्वात जुना आजपर्यंतचा कदाचित मी शूट करत असलेला हा वाडा आहे. बघूया आपण आज जाऊन कशा प्रकारे रचना आहे ह्या वाड्याची. हे पूर्वीच्या कोकणातल्या प्रत्येक याच्यात दरवाजा असायचा. अगदी. सुरुवातीला गणपती बाप्पाची प्रतिमा दरवाजाच्या वरती. इथे पण एक खोली आहे या बाजूला. हा जो पूर्वीचा पडवीचा भाग आहे,
पूर्वी ही आपण घराला प्रत्येक पडव्या जशा असतात तशीच होती. बरोबर. परंतु आई वडील जेव्हा इथे म्हणजे वडील माझे 86 साली मुंबई सोडून इथे आले. हो. इथे कोणी सांभाळायला नसल्या कारणाने ते मुंबईतनं आले इथे. आई ठाण्यात जन्मलेली, ठाण्यातच मोठी झालेली, तिने कोकण कधी बघितलेलं नाही. बर. पण तिने तयारी दाखवली आणि त्यामुळे आई बाबा दोघेही इथे आले. अच्छा. आणि त्यांचा वैद्यकीय व्यवसाय असल्यामुळे ह्या पडवीचं रूपांतर त्यांनी दवाखान्यात केलं. बरं. अच्छा. आता सध्या इथे कोणीच नसतं, पण ते आता म्हणून हा भाग तुम्हाला रिन्यू झालेला दिसतो. अगदी अगदी. ह्याची रचना हो. ही पूर्वी जशी किल्ल्याला दरवाजे असायचे बरोबर. त्या पद्धतीने आहे. हे ह्याचे पोलादाचे हे आहेत. हो हो. बहुतांशी जे दरवाजे आहेत ना ते कुसवाचे आहेत. अच्छा. म्हणजे याला बिजागर नाही. बरोबर, बिजागर नाहीत. आणि कुसवाचे असल्यामुळे ह्या प्रत्येक दरवाजाला एक स्वतःचा एक युनिक साऊंड आहे. बरोबर. आता आम्ही लहानपणापासून इथेच आहोत घरी, त्यामुळे एका जागेवर जरी बसलेलं असलं तरी कुठचा दरवाजा कोणी उघडलाय किंवा कुठे कोण आहे हे आपल्याला आवाजावरनं समजतं. आणि इतके दरवाजे आहेत घरात हे पण याच्यातून लक्षात येते. हे आता आपण आलोय हा दिवाणखाना. बरोबर. म्हणजे ह्याला आम्ही लहानपणापासून दिवाणखाना म्हणतो. अच्छा. की ज्याला आता हॉल म्हणतात घरात. बरोबर. इथे आता तुमचे कुटुंबीय आहेत, त्यांचा पण एकदा परिचय करून द्या. ही मिसेस माझी आणि ही मुलगी. हो. येस. ही ऍक्च्युली तुमचे जेव्हा व्हिडिओ चौसोपी वाड्यांचे जेव्हा आम्ही बघितले, बरोबर, तेव्हा हिची भयंकर इच्छा होती की तुम्हाला बोलवायचं आणि व्हिडिओ करायचा. येस. फक्त म्हणजे प्रॉब्लेम माझा असा झालेला होता की सध्या आम्ही इथे राहत नाही, त्यामुळे आम्ही राहताना जी घराची परिस्थिती होती ती आता नक्कीच नाहीये. नक्कीच. त्यामुळे मग ते असं मनात थोडं हे वाटत होतं की कसं. नाही, काही हरकत नाही. तू व्हिडिओज पाहतेस ह्या वयात चौसोपी वाड्यांचे, हे ऐकून सुद्धा खूप छान वाटलं. कारण खरं सांगायचं तर माझा ऑडियन्स आहे तो जास्त वयाचा आहे, म्हणजे 40+ म्हणजे ज्या लोकांनी ते अनुभवलेलं आहे ते ऍक्च्युली ते आवडीने बघतात. पण नवीन पिढी बघते म्हणजे सार्थकी लागल्यासारखं आहे ते, कारण तोच आपला प्रयत्न आहे. एनिवेज आपण आता पुढे जाऊया. हा आता आपण होतो तो दिवाणखाना. अच्छा. आता तिथनं आपण ज्या भागात आलोय हा झोपाळ्याचा सोपा. हो. कारण इथे झोपाळा आहे म्हणून ह्याला झोपाळ्याचा सोपा हे नाव आहे. अच्छा. आणि ह्या झोपाळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की म्हणजे माझ्या वडिलांनी सांगितलेलं आठवत आहे मला की साधारणपणे ह्या घरा एवढीच ह्याला वर्ष झाली आहेत. बरोबर. ही अखंड फणशी फळी आहे. अच्छा. त्या मनाने ते झाड केवढं असेल याचा अंदाज येतो आपल्याला. म्हणजे आपण दिवाणखान्यात जर वरचे सिलिंगची लाकडं बघितली, बरोबर, तर ती सुद्धा एक जांभळाचं आहे, एक फणसाचं आहे आणि एक चिकूचं आहे. अच्छा. म्हणजे गावठी चिकूचे पूर्वी मोठी झाडं व्हायची. बरोबर बरोबर. त्याची लाकडं वापरलेली आहेत. अगदी. आता त्या तेवढं झाड सुद्धा आता कोणी बघितलं नसेल चिकूचं. म्हणजे हे 350 वर्षापूर्वीचं आहे. बरोबर. की त्या काळात नक्कीच ह्या साईजची आपल्याला लाकडं असणार आहेत. अगदी अगदी. इथे कपाटं सुद्धा जी आहेत ती एकदम खाली चाकं आहेत. हो, युनिक आहेत. आणि चाकं आहेत याचा अर्थच ती किती हेवी असतील हे आपल्याला लक्षात येईल. तर आपल्यासोबत आत्ता आपल्या चॅनलची एक छोटी फॅन आहे, श्रीमा प्रभुदेसाई. नमस्कार. तुझं या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तू आपले बरेचसे व्हिडिओज बघतेस असं आई बाबा सांगतायत. कुठचे बघितलेस? तसं आता मला गावांची नावं आठवत बरोबर, हरकत नाही. पण चौसोपी वाड्यांचे जेवढे काही तुम्ही व्हिडिओ केलेले आहेत ते मी सगळे बघितलेले. आणि माझी खरं तर खूप इच्छा होती की हे एवढं माझं छान घर आहे तर तुम्ही इकडे यावं आणि एक व्हिडिओ बनवावा. अगदी. मला खूप आनंद होतोय की तुझी इच्छा आज आपण पूर्ण करू शकलो आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत तुमचं हे सुंदर घर दाखवू शकलो. आणि तुझ्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो मला समाधान देतोय. तुझी एक्साइटमेंट आहे. बाबा म्हणाले की दुपारनंतर ती जी शाळा सुटेल त्यानंतर आपण प्रयत्न करूया, आणि त्याप्रमाणे सगळं देवाच्या कृपेने जुळून आलं. आणि तू एवढे मोठे मोठे व्हिडिओ असतात, कधी कधी माझेच मला बघताना कंटाळा येतो, तर तू इतके पूर्ण बघतेस व्हिडिओ शेवटपर्यंत? अच्छा. बरोबर. की फास्ट फॉरवर्ड स्किप वगैरे करत बघतेस? कारण प्रत्येक त्या खोलीत मध्ये काही काही वेगवेगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी असतात, त्या सगळ्या बघायला खूप मजा येते. अगदी अगदी. क्या बात आहे. तुम्ही टीव्हीवर बघता की फोनवर, मोबाईलवर? अच्छा, टीव्हीवर बघता. सगळे मिळून एकत्र बघता. अच्छा. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तू कितवीला आहेस आता? 7वी. अच्छा. तुझ्या शिक्षणासाठी आपल्याकडून शुभेच्छा, आपल्या प्रेक्षकांकडून सर्वांकडून शुभेच्छा. आणि तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ देत, शिक्षणातल्या असू देत आणि या घराच्या बाबतीतल्या असू देत. स्वाभाविकपणे तुझं इतकं प्रेम आहे चौसोपीवर, तर तुझी इच्छा असेल की ह्या घराचं सुद्धा छान प्रकारे पुढे जाऊन संवर्धन व्हावं. तर तशी आपण प्रार्थना करूया. हा दुसरा सोपा. हो. म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात आपण म्हटलं तर आता सध्या आम्ही बेडरूम म्हणून वापर करतो, जेव्हा सगळे इकडे येतो त्यावेळेला. होय. प्रत्येक घरात वास्तुपुरुषाचं स्थान असतं.
तर ही म्हणजे जे जुने माहितगार असतात किंवा जुन्या याचे जे अभ्यासक आहेत त्यांच्याकडनं कळलेलं आहे की तुमच्या घरात कुठच्या तरी खोलीत असा एखादा उंचवटा असणार आहे. अच्छा. तर तो आम्हाला इथे मिळाला. ओके. आणि ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे वास्तूचं स्थान आहे बर. त्यावेळेचं, म्हणजे जेव्हा कधी घर बांधलं असेल त्यावेळेची ही आहे रचना. अगदी. कारण हे मूळ घर आता कसं आहे साधारणपणे फेसिंग कुठच्या साईडला आहे असं आपण म्हणतो. बरोबर. पण या घराचं एकतर आपण जर ड्रोन व्ह्यूनी जर बघितलंय घर तर परफेक्ट स्क्वेअर मध्ये मिळतं. आणि जे त्याचे कॉर्नर आहेत त्या मुख्य दिशा आहेत ह्याच्या. म्हणजे असं साधारणपणे आपण सरळ ह्याला मुख्य दिशा आहे असं म्हणतो, पण ह्याचे कॉर्नरला मुख्य दिशा आहे आणि जी फेसिंग आहेत स्क्वेअरच्या तिथे उपदिशा येतात. बरोबर. ते पूर्वीचं टेबल पण आहे. त्याच्यानंतर ही एक त्याच्या बाजूला असणारी खोली. पूर्वी इथे धान्य ठेवून दिलं जायचं किंवा जे साठवणीचं सगळं आता ग्रोसरी मटेरियल जे काही असेल बरोबर ते सगळं तेव्हा इथे ठेवण्यासाठी त्याचा वापर करायचा. कारण हे स्वयंपाकघराला लागू नये ही खोली. आणि जर एक लक्षात आलं तर इथे भिंतीतली कपाटं आहेत छोटी. आता ते सगळं त्याच्यात हे भरून ठेवलेलं आहे. आता तुम्ही बऱ्याच गोष्टी अशा दाखवल्यात ज्या खरोखरच आतापर्यंत पहिल्यांदाच आपण दाखवतोय. म्हणजे तुम्ही जे म्हणत होतात की घर मेंटेन नाहीये, पण ह्या गोष्टी कदाचित आपल्या मिस झाल्या असत्या. आपण हा विचार करून हा व्हिडिओ नसता बनवला की घर मेंटेन नाहीये, परंतु आपला उद्देश तोच आहे की लुप्त होणाऱ्या ह्या गोष्टी कुठेतरी आपण स्टोअर कराव्यात. आणि मातीच्या भिंती आहेत. हो, त्याचा साईज दाखवतो मी केवढा आहे तो. कारण मेंटेन वाडी जे आपण दाखवतो त्यात बऱ्यापैकी चेंजेस केलेले असतात. ह्या ओरिजिनल साईज आहे. ही मी आता जी म्हटली ना ही भिंतीतली कपाटं याला फडताळं म्हणतात. बरोबर. तर ही पूर्वीची रचना. हो. आता फडताळं सुद्धा आपण म्हणजे अनेक व्हिडिओज मध्ये बघितलेली आहेत, परंतु ही ओरिजिनल ॲज इट इज ठेवलेली आहेत ह्या घरामध्ये. कारण तुम्हाला लक्षात येईल आतमध्ये मातीची भिंत किती डीप आहे ही भिंत हे लक्षात येईल. आणि तसंच्या तसं फडताळं इथे ठेवलं आणि टेम्परेचरचा फरक कळतो आपल्याला. बरोबर. म्हणजे बाहेर दूध ठेवलं तर ते पटकन खराब होईल, पण आत ठेवलेलं राहतं चांगल्यापैकी. आणि या फडताळात आत बघितलं तर इथे एक छोटा बोला आहे, म्हणजे चोर कप्पा आपण म्हणू शकतो. बरोबर. ओके. तो आतमध्ये इथे दिसेल. फडताळानं एक कुसवाची दारं. त्यामुळे प्रत्येकाचा पुन्हा आवाज वेगवेगळा. आणि हे किचन आहे, हे म्हणजे स्वयंपाकघर. आता हल्ली बदललेलं आहे. म्हणजे जेव्हा आई बाबा इथे आले बरोबर त्यावेळेला मी तेव्हा पहिलीचे 6 महिने माझे तिकडे झालेले होते. बरोबर. मी पहिलीच होतो तेव्हा. बरोबर. भाऊ माझा अगदी म्हणजे वर्षाचाही नव्हता तेव्हा. आई बाबा आले त्यावेळी इथे पूर्वी चुली होत्या, म्हणजे चुलीचा पाटण म्हणतात ना, इथे 2 मोठ्या चुली होत्या आणि इथे छोटी मोरी होती. पण ते हे नंतरच्या याच्यात बदललेलं आहे. बरोबर. आता मगाशी आपण फडतळं बघितली तसंच हे छोटं हे म्हणजे याच्यात आम्ही पूर्वी जे दैनंदिन याच्यातल्या गोष्टी असतात ना, चावी असेल आणि काय असेल, अगदी टूल किट असतील काही, तर ते ठेवण्यासाठीचं हे कपाट होतं. बरोबर. आणि ह्याचा म्हणजे कडीचा आवाज ठरलेला आहे, त्यामुळे ह्या कपाटाकडे कोण असलं की बाहेर नाही कोण आहे कपाटाकडे असं. आता आपण आलो हे माझघरात आलोय. हो. आणि माझघराचं वैशिष्ट्य म्हणजे आता हा लाईट लावलाय. मी बंद करू लाईट? हो करा ना, चालेल ना. आता बंद केल्यावर हा साधारण अंधार लक्षात आला आपल्या. लक्षात आलं. तर हा असाच अंधार कायम अगदी भर दुपारी जरी आलो आपण तरी एवढाच अंधार असतो. बरोबर. आणि इथे बघितलं तर तुम्हाला टेम्परेचर मधला डिफरन्स कळेल. होय होय. इथे सहसा फॅनची पण गरज लागत नाही, थंडावा आहे. कारण ह्याच्यावरती लाकडं आहेत घातलेली, माळा आहे आणि त्याच्यावर छप्पर आहे. अगदी. त्यामुळे हाईट जास्ती असल्यामुळे आणि डबल रूफ असल्यामुळे इथे टेम्परेचर मध्ये आपल्याला फरक दिसतो. बरोबर. प्लस चारही बाजूनी याला मातीच्या भिंती. साधारण मातीच्या भिंती ह्या 1.5 हात रुंद आहेत. घराला ज्या भिंती आहेत त्यात सुद्धा कोनाडे आहेत. आणि त्याचं वैशिष्ट्य असं जाणवतं की जेव्हा बाहेर प्रचंड थंडी असते, कारण हे साधारण नोव्हेंबर डिसेंबरला बऱ्यापैकी इथे थंडी असते, म्हणजे जरी टेम्परेचर एक 16-17 डिग्री पर्यंतच असेल पण ह्युमिडिटी असल्यामुळे ते जास्ती जाणवतं. अगदी. पण ते घरात आलात की वॉर्म जाणवतो आणि उन्हाळ्यात एक्झॅक्टली उलटं काम करतं. आत आलात की थंड जाणवतं. बरोबर. आता इथे एक दुसरं लक्षात येईल तुमच्या, इथे छोट्या खिडक्या आहेत बघा खाली. आणि साधारण भिंतीची हाईट बघितली त्या बऱ्यापैकी खाली आहेत. तर ह्या खिडक्यांचं सिग्निफिकन्स म्हणजे तुम्हाला माहितीये पूर्वीच्या काळी बायका सहसा बाहेर जायच्या नाहीत. आता इथनं जर आपण बाहेर बघितलं तर साधारणपणे पूर्वी इथनं बायका अंदाज घ्यायच्या आज बाहेर किती जण आलेले आहेत, पाहुणे किती आहेत, काय किती आहेत. ही देवखोली आहे. हा जुना शिसवी देवारा आहे. इथे एक खोली आहे ही माझघराच्या बाजूची. अच्छा. आणि यातही बघाल तर इथे डीप आतमध्ये कोनाडे आहेत. पुन्हा हे जे कपाट आहे याला सुद्धा आतमध्ये एक चोर कप्पा आहे पुन्हा. अच्छा. म्हणजे हे पूर्वीचं लॉकर आपण बरोबर त्याला. बरोबर. भिंतींची रुंदी एवढी असल्यामुळे कप्पे अगदी मोठे मोठे आहेत. ही ऍक्च्युअली वाळंतिणीची खोली. अच्छा.
पण बाथरूम म्हणणे इतकी लिटरली रूम आहे, केवढं मोठं प्रशस्त बाथरूम. आणि याला पुन्हा तोच म्हणजे कुसवाचाच दरवाजा, हो त्यामुळे हा आवाज ठरलेला. बरोबर आहे. माझ्या घरातनं ओटीमध्ये, ओटीच्या भागात आलो. हो. मागचं हो, हे बरोबर. इथे 2 वायन दिसतील. हो पूर्वी जे कांडप करायचे बरोबर. ते त्याच्यासाठीची 2 वायनं. आणि इथे आमचं नाणी म्हणजे पाणी तापवायची जागा. अच्छा, ते चूल दिसते. हो हो. तिथे आजही म्हणजे जेव्हा आम्ही येतो तेव्हा आजही त्याचा वापर करतो. बरोबर. आणि पूर्वीच्या ह्याच्याप्रमाणे इथे सुद्धा असं मी ठराविकच फार कमी घरात बघितलंय की इथे मागच्या दारी तुळशी वृंदावन आहे. कारण पुन्हा तोच विषय की पूर्वी कसं होतं, इथे खोती आणि हा विषय सगळा असल्यामुळे नाही, बायका सहसा बाहेर जायच्या नाहीत, पुढच्या दाराला जायच्या नाहीत. बरोबर. त्यामुळे त्यांचा हा विषय मागेच ठेवलेला होता सगळा. अच्छा. त्याच्या मागच्या बाजूला विहीर आहे, तिथे पूर्वी खोप होती. म्हणजे सगळं लाकडाचं स्टोरेज असेल, न्हाणीघर असेल, ते सगळं तिथे पायराहाट पण होता. बरोबर. पण ते आता सध्या वापरात नाहीये. किती जमिनीचा एरिया आहे एकूण हा? हा घराचा जो प्लॉट आहे हा पूर्ण 1 एकराचा आहे. 1 एकराचा आहे. हो. एकक क्षेत्री पूर्ण आहे. हो हो. अच्छा. आणि बाकी तुमची काय बागायत? बाकी आहे बागायत, पण ते वेगवेगळे तुकडे तुकडे अशी पसरलेली आहे गावभर. आंबा की काजू? मुख्य आंबा एक आहे आणि बाकी शेतजमीन आहे बऱ्यापैकी. पण तुमचा आता डॉक्टरी पेशा सांभाळून तुम्हाला बघायला वेळ मिळतो आंब्याकडे वगैरे? तोच प्रॉब्लेम. घराच्या मागच्या बाजूला आलोय. हो. मागे हा गाडी रस्ता आलेला आहे मागच्या बाजूला. बरोबर. म्हणजे घरी जर गाडी घेऊन आपण येणार तर आम्ही इकडनं या म्हणून सांगतो. त्यामुळे अच्छा. जे पहिल्यांदा येतात हो. ते जर गाडीने आले तर ते मागच्या दाराने येतात. आणि बऱ्याचदा असं हे होतं की हे पुढचं दार आहे घराचं. कारण तुळशी वृंदावन. बरोबर. हे जे मगाशी मी म्हटलं ते हे स्थानेश्वराचं ठिकाण. कोरलेला दगड दिसेल फुलासारखा, त्या पिंपळाच्या वृक्षाच्या तिथेच आहे, तळातच. अच्छा. महापुरुषाचा पार म्हणतात त्याला. बरोबर. पूर्वी हा सगळा गोठा होता. विचार काय आहे तुमचा भविष्यात, काय रिनोव्हेशनचा वगैरे असं? नाही, भविष्यात रिनोव्हेशन म्हणजे अर्थात कसं झालंय, लहानपण माझं माझ्या भावाचं दोघांचं इथे गेलेलं असल्यामुळे इमोशनल अटॅचमेंट तर आमची प्रचंड आहे. हो. पण आत्ताचे व्यवसाय आणि ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या बरोबर, तर कदाचित आत्ता तरी असा विचार आहे की रिटायरमेंट लाईफमध्ये पुन्हा यायची इच्छा आहे इथे. बरोबर. आणि एवढा एक विश्वास नक्की आहे की 350 वर्ष ज्या अर्थी हे आज घर उभं आहे त्या अर्थी नक्की राहील पुढे. नमस्कार. नमस्कार. तुमच्या भावानेच मला रिकमेंड केली ही जागा आणि खूप छान वाटलं इथे आल्यावर. तर सुरुवातीला आपला परिचय आपल्या प्रेक्षकांसाठी. नमस्कार, मी डॉक्टर रमा मुकुल प्रभुदेसाई, माहेरची किरकिरे आणि आता वैद्यकीय व्यवसाय इकडे येऊन 20 वर्ष आहे, सुरू आहे सध्या. लांजात तुमचं किती काळ झालं वास्तव्य? लांजात कॉलेजचं शिक्षण होईपर्यंत, 12वी पर्यंत. 12वी पर्यंत. अच्छा. आणि त्यानंतर शिक्षणासाठी बाहेर होतात? शिक्षणासाठी गोव्याला. बरोबर. तुमचं अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज आहे. ओके. तर मग इकडे कोकणात राहायचं हे डोक्यात होतं पहिल्यापासून की नंतर ठरवलं? कोकणात म्हणजे लांजा असं धड फार शहरही नाही, कोकण नाही, पण एवढं कोटकाम त्या एवढं खेडेगाव ह्याच्या पूर्वी कधी बघितलेलं नव्हतं. आणि त्यात असं घर तर त्याहून कधी आधी बघितलेलं नव्हतं. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा हे घर बघायला आलो, आई बाबा मी वगैरे, तेव्हा कसं काय आपण ऍडजस्ट होणार आहोत ह्या घरात, असा थोडा प्रश्न होता. पण एकदा इथे आल्यानंतर नाही, म्हणजे असं काय आपल्यासाठी नवीन आहे असं वाटलं नाही. पटकन छान सेट. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली आता? 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाली. मग तुम्ही जेव्हा लग्न होऊन आलात तेव्हा ह्या घरात इथे राहिलायत काही काळ? नाही, 2015 पर्यंत आम्ही इथेच राहत होतो. ओके. म्हणजे किती वर्ष राहिलात साधारण? 10 वर्ष. 10 वर्ष. 10 वर्ष. अच्छा. आणि मग 10 वर्षातला तो अनुभव इथे राहायचा कसा होता? खूपच छान होता. अगदी म्हणजे बऱ्याच जणांचं हे घर बघितल्यानंतर असं बापरे एवढ्या मोठ्या 15 खोल्यांचं घर आहे, एकटी कशी राहशील किंवा असं हे होतं. पण अगदी रात्री 2-2, 2:30 वाजेपर्यंत ह्याला यायला उशीर झाला तरीही एकटं राहायला कधीही भीती वाटलेली नाही. बाकी म्हणजे आजूबाजूला असं फार जवळ कुणाचं. माझा तोच प्रश्न होता, असं एकदम आजूबाजूला भकास वातावरण असताना एक जुनं घर, मोठं घर, त्या घरात कधी भीती नाही का वाटली? कधीच असं भीती असा कधीच विषय नाही वाटला. फक्त सरपटणाऱ्या जनावरांची मला प्रचंड लहानपणापासून भीती वाटायची आणि ती इथे कंटिन्यू राहिली. पण इथे सुद्धा मी आल्यानंतर इथे भरपूर मांजरं मी केली होती, सांभाळली होती. आता पण एक मांजर त्याच्यातलं आलंय. तर त्यामुळे बाकी अशी भीती कधी नाही. भीती वाटली मनाला तर समाधीचं नाव घ्यायचं, स्थानेश्वर आहे त्यांची हे करायचं. मी आणि श्रीमा दोघी जणी, ती अगदी बाळ असताना पासून इथे, अगदी छोटी असताना पण आम्ही इथेच होतो. बरोबर. पण मग हे घर सोडायला लागलं तेव्हा आता काय भावना आहेत?
कारण इतके तुम्ही आता 16 म्हणजे जवळजवळ 10 वर्ष झाली हे घर सोडून. हो. नाही, भावना म्हणजे आता कसं, एक तर व्यवसायाच्या दृष्टीने आम्ही तिकडे, फ्युचरच्या दृष्टीने थोडा विचार केला तर तिला शाळेत घातलं ऍक्च्युली, तेव्हा आम्ही हे इथून सोडायचा निर्णय घेतला. म्हणजे इथे फक्त शाळा आहे की शाळा करता आलं असतं, कारण प्रवासातच एक रोज 20 किलोमीटर 20-25 किलोमीटर जायचं, तेवढंच बरोबर. घ्यायचं. आम्ही प्रवासातच एनर्जी खर्च होणार. अगदी. त्यामुळे बाकीच्या काही ऍक्टिव्हिटीज जर करायच्या असतील हम्म. तर मग त्याच्यासाठी इथून बाहेर पडणं गरजेचं होतं. आणि बरोबर. व्यवसाय सुद्धा आमचा पूर्णतः तिकडे देवगडला सेट असल्यामुळे हम्म. इथून रोज जाऊन येऊन करणं तेवढं पॉसिबल होत नव्हतं. हम्म. त्याच्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढा आपण ह्या घरासाठी जे काय करता येईल किंवा मेंटेन करायचा प्रयत्न बरोबर. करतोय आम्ही सध्या. आता जेवढं तुमची क्लिनिक दोघांचीही वेगवेगळी आहेत आमची की एकाच ठिकाणी आहे? एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी देवगड. आहे, देवगडला. ओके, देवगड. प्रॉपर देवगड Proper मध्ये. देवगड. अच्छा, ठीक आहे. धन्यवाद. आज तुम्ही आवर्जून वेळ काढलात आपल्या युट्यूब चॅनलसाठी आणि तुमचं घर दाखवलं. खूप खूप धन्यवाद. तुमच्याशी बोलून छान वाटलं. थँक्यू सो मच. तुमचे आभार इथे आल्याबद्दल. अंदाज पिंदीचा इथून. हो ही आता ही आउटर साईड झाली. हो. ही साधारणपणे जाडीवर एवढ्या जाडीमुळे, आणि ही फक्त दगड माती आहे ह्याच्यात. आणि पायथा जो आहे तो इथनं कळतो आपल्याला, दगड केवढे मोठे आहेत ते. अगदी. आणि पायऱ्याच इतक्या आहेत खाली हो. यायला. आणि हे जे दिसतंय ना, हम्म. हे चुना गुळातलं काम आहे हो पूर्वीचं. बरोबर. आणि दगडांचा साईज बघितला की लक्षात येतो की लक्षात याचं म्हणजे किती जुनं असेल ते. बरोबर. कारण आता ह्या साईजचे दगड बघायला मिळत नाहीत. म्हणजे आत्ता कसं आहे, आपण हायजीन आणि ह्या सगळ्या गोष्टीला फार महत्त्व देतो ना. बरोबर. तर ही पूर्वजांनी केलेली ही बघितली, म्हणजे पूर्वी इथनं जर आपण बघितलं लांब, हो. ते पूर्वी संडास होते. अच्छा. ते आता तिथे एक चौथरा लांब जायला दिसतोय. लागतं. हो. हो, त्यामुळे आम्ही ते जवळ आणले. अच्छा. पण घराच्या चौथऱ्यावर तुम्हाला कुठेही हे दिसणार नाही. बरोबर. ही संडास सगळी- कुठेही हा, नाही. संडास ह्याची सोय बाहेर सगळी. बरोबर. घराच्या चौथऱ्याशी संबंध नाही त्याचा. ही वाट जी आहे ना, ही आता आपल्या गावात प्रमुख नवरात्रोत्सव असतो. देवीचं देऊळ आहे, ग्रामदैवत आमचं. हो. तर नवरात्रोत्सवात देवाची वाट म्हटली जाते याला. म्हणजे जो देवीचा संचार आहे तो इथे देवांच्या भेटीला येतो. बर. तर त्याची ही पूर्ण ही वाट आहे. अच्छा, अजूनही सुरू आहे. चालू आहे. बर. हो. या हा चौक, ह्याच्यामुळे चौसोपेवाडा हे पडलो. हो. तर ह्या चौकटीत ऍक्च्युली हे जे झाड दिसत आहे ना, त्या झाडाचं हे म्हणजे मध्यंतरी आम्ही हे झाड काढलेलं. हे आहे कर्णचाफ्याचं झाड. अच्छा. तर ते काढून तिथे आम्ही रातराणी लावलेली. म्हणजे त्याचा एक रात्री चांगला इफेक्ट इथे दिवाणखान्यापासून सगळीकडे मिळेल असा. बरोबर. पण नंतर ते रातराणी गेली आणि पुन्हा हे वर आलं. म्हणजे हे जवळजवळ आम्ही 1-2 हात खणून काढलेलं होतं मूळ याचं. अच्छा. तरी पण ते पुन्हा आलं. आलं. त्यामुळे मग आता ते ठेवलंय तसंच, ते नाही हे केलेलं. बरोबर. हा. हो. आणि त्याला म्हणजे आता आम्ही नसतो इथे, बरोबर. पण अगदी ऐन उन्हाळ्यात जर येऊन बघितलं तरी ते हिरवगार असतं. अगदी. बत्ती किंवा कंदील तिथे ठेवला जायचा पूर्वी. हो. डेकोरेटिव्ह आहे. हो. तर घराची माडी बघूया. हो. हा घराचा माडीचा भाग. हो. याचं फ्लोरिंग लाकडी आहे. सगळ्या भिंती पण हे लाकडाच्याच फळ्यांपासून केलेलं आहे. फक्त सिलिंग आहे ते आम्ही हल्लीच्या 3-4 वर्षात बदलून घेतलेलं आहे. बरोबर. कारण राहतं कोणी नसल्यामुळे, आणि तो पूर्वी कौलांचा हे होता, माकडांचा भयंकर उच्छाद आहे इथे. त्यामुळे ते मेंटेनन्सच्या दृष्टीने हे होत होतं, म्हणून ते परमनंट शेड करून घेतली. दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावचं हे दगडी भांडींचं वैशिष्ट्य आहे. अच्छा. म्हणजे मला बाबांनी सांगितलेलं, त्यांचा 4थीचं जे भूगोलचं पुस्तक होतं त्याच्यात ह्याचा उल्लेख होता की कोटकामते हे दगडी भांड्यांसाठी फेमस आहे म्हणून. अच्छा. आणि हा दगड इथेच मिळायचा आणि तो इथेच करायचा. त्याचं फिनिशिंग जर बघाल तुम्ही, आता ते नाहीये, कोणी करणार नाही. अच्छा, तेच म्हटलं. फिनिशिंग बघाल ना, म्हणजे आता हा एका अख्ख्या ह्याच्यात बनवलेला कप आहे. ओके. बरोबर. हा दगडातला कप आहे. अच्छा. किंवा हे ताट आहे. हो. बरोबर. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं की ह्याच्यात आम्ही एकदा जेवण पण करून बघितलेलं आहे. अच्छा. दगडीतली कढी फार सुंदर लागते. होय काय? हो. आणि त्याचं आणखीन हे म्हणजे दगड असल्यामुळे तो तापाला वेळ जातो. ओके. पण तो टेम्परेचर टिकून पण खूप वेळ ठेवतो, त्यामुळे गरम पण खूप काळ राहतं. अच्छा. आणि ही बाल्कनी, इथनं समाधी पुन्हा दिसते. हो. तीनशे 350 वर्ष जुनं म्हणजे साधारण किती सालात बांधलेला असू शकतो? नाही, डॉक्युमेंटरी असा एव्हिडन्स काही नाही. कारण जुने जी काही कागदपत्र बऱ्यापैकी होती, तर ती म्हणजे आजी सांगायची माझी, ती
प्रमाणात इथे माडीवर होती ठेवलेली, ओके. पण ती वाळवीनी ही झाली, खराब झाली बरोबर. सगळी. अच्छा. त्यामुळे असा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स काही नाही, पण बरोबर. साधारण ह्या काही खुणा जर बघितल्या की कळतं हे त्या काळातलं असणार आहे अगदी, जुनं अगदी. म्हणून. पण त्या काळात सुद्धा इतकं डिझाईन जबरदस्त आहे या घराचं, म्हणजे बाल्कनी त्याला इतकी सुंदर दिलेली आहे आणि पूर्ण लाकडातलं काम आहे. क्या बात आहे. हे पायरहाटाचे गिअर्स आहेत इथे ओके. जुन्या सामानातले, आणि इथे हात रहाट आहे. हो, बरोबर. तसंच त्या माळ्यावर माझ्यामध्ये जुना एक पाळणा पण असणार आहे जुन्या ह्याच्यातला. हो. अच्छा. तो खालनं मगाशी जो बघितला ना आपण, बरोबर. माळ्यावर अशा वैविध्यपूर्ण गोष्टी युनिक की ज्या म्हणजे आजच्या काळात त्याला खूप मोठी व्हॅल्यू आहे. तर मित्रांनो, मी सुरुवातीला जसं म्हटलं की या गावाला ऐतिहासिक महत्त्व खूप आहे, तर आता आपण तो विषय जाणून घेऊया जाता जाता या व्हिडिओमध्ये. डॉक्टर साहेब, ऐतिहासिक महत्त्व म्हणजे नेमकं काय आहे? ऐतिहासिक महत्व म्हणजे हे आमचं आता आपण ज्या प्रिमायसेसमध्ये जातोय, हो. हे आमचं ग्रामदैवत श्री देवी भगवती. अच्छा. तर याला आपले जे शिवाजी महाराजांच्या साम्राज्यामध्ये सेना सरखेल कान्होजी आंग्रे, बर त्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि तसा शिलालेख आपल्याकडे उपलब्ध आहे. बर त्याच्यानंतर मंदिरात जिथून आपण प्रवेश करतो त्या प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या तोफा किंवा ह्या देवीचं वाहन सिंह जे आहे समोर मांडात ठेवलेलं, बरोबर. त्याच्या मागे एक उभी करून ठेवलेली तोफ, हे त्याचे पुरावे आहेत की ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी. अगदी. आणि हे मंदिर बघितलं तर तुमच्या घराच्या अगदी समोरच आहे. हो, आपण आता घराकडनं आलो आणि समोरच हे मंदिर आहे. बरोबर. तर प्रभुदेसाई कुटुंबियांचा सुद्धा इतिहास काही आहे या मंदिराशी संबंधित? एक लिखित पुरावा जर म्हणायचा झाला तर साधारणपणे 1862 साली मुंबई गव्हर्नरनी जे लँड एलिनेशन सर्टिफिकेट इश्यू केलं, तर त्याच्यात श्रीदास प्रभुदेसाई म्हणून आमच्याच घरातल्या एकाचं मॅनेजर म्हणून नाव उल्लेख केलेला आहे त्याचा. अच्छा. तर म्हणजे त्यावेळेपासून कदाचित याचं व्यवस्थापन दिलेलं असू शकतं. बरोबर. एक अंदाज बरोबर. मला वाटतं तुम्ही ह्या मंडळावरती सुद्धा आहात. आहे. काय जबाबदारी आहे तुमच्याकडे? आता सध्या मी चेअरमन आहे मंडळाचा. अच्छा. पण एकूण 5 जणांचा आमचा ट्रस्ट आहे आणि बरोबर. त्यामध्ये एक प्रभुदेसाई फॅमिलीतला असावा असं आमच्या घटनेत तरतूद केली. बरं बरं बरं. आपण आता मंदिराच्या परिसरात आहोत आणि खूप सोयी सुविधा इथे आधुनिक पद्धतीच्या आपल्याला दिसत आहेत. मला वाटतं भक्त निवास ही हल्लीच केलेली आहे सोय. एक साधारण गेल्या म्हणजे 2018 साली आम्ही हे खालच्या मजल्याचं बांधकाम केलं आणि हे 2 वर्षापूर्वीच आपले पालकमंत्री नितेश राणे हो त्यांच्या सहकार्यातनं ह्या वरच्या 7 खोल्यांची ही मिळाली. अच्छा. आता ह्या गावात एक मोठी सोय झालेली आहे की 11 खोल्यांचा भक्त निवास, एक छोटा हॉल, म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम किंवा ह्या करण्यासाठी सुद्धा आम्ही आवाहन करतो. अगदी. आणि कारण ती आपल्याकडे एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे आता. बरोबर. त्याच्या दृष्टीने हे मंदिर सुद्धा पुरातन दिसतंय. पुरातन आहे. आणि ह्याची ठेवण सुद्धा खूप सुंदर आहे. हो. इथे आपल्याला कळस बघितलं तर 1 2 3 हो. आणि पुढे एक चौथा, हो. असे एकूण 4 कळस दिसतील. पूर्वीची जी रचना होती, हो पूर्व नगारखान्याचा दरवाजा, हो त्याच्यानंतर सभामंडप, हो मग गोपूर, बरोबर. मग गाभारा अगदी. आणि मग गर्भगृह, बरोबर. ह्या रचनेतलं मंदिर आहे. हो. आणि इथे तुळशी वृंदावन सुद्धा खूप मोठं आहे. हो. आता इथे कुठले कुठले उत्सव होतात वर्षातनं? इथला प्रमुख ग्रामोत्सव हा नवरात्रोत्सव. अच्छा. आपलं शारदीय नवरात्र 10 दिवसाचं हे होतं. बरोबर. आणि बाकी चैत्र महिन्यापासून फाल्गुन पर्यंत, म्हणजे आता परवाच गुढीपाडव्याचा हे झाला, आता आमची चैत्राची पालखी सुरू आहे. बरोबर. कार्तिक पूर्ण महिना पालखी चालू असते. वा, खूप सुंदर मंदिर आहे. साधारणपणे सभामंडप जो आहे आपला, हो, याच्यात 500 ते 600 लोक आरामात बसू शकतात. अगदी. इथे काही कीर्तन वगैरे या ठिकाणी होतं? कीर्तनाचे कार्यक्रम इथे या नवरात्रोत्सवात होतात. बरोबर. किती दिवस? पूर्ण 9 दिवस 9 कीर्तन दिवस असतं? कीर्तनाचा हे अच्छा. असतो. हे आपण गोपूर भागात आलोय. हो. ही गावातल्याच मिस्त्री बंधूंनी तयार केलेली पालखी आहे. अरे वा. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं कोरीव काम बघण्यासारखं आहे बघ. क्या बात आहे. म्हणजे ही ज्या काळात केलेली आहे ना, हो, तेव्हा लेथ मशीन वगैरे काय फार इथे ही उपलब्धता नव्हती. सुंदर. पण हे सुद्धा फिरतात हो, त्याचे. फिरणारे आहेत. क्या बात आहे. पुन्हा हे सिंहाचं वाहन, सिंह वाहन आहे हिचं. हो. त्यामुळे हे इथे सिंहाच्या पंजाचं डिझाइन केलेलं आहे. वा, जबरदस्त. आणि एवढ्या साईजची पालखी ह्या इकडच्या जवळपासच्या भागात कुठे मिळत नाही. वा, या आकारात. खरोखरच मोठी हो, आहे एकदम. हो, म्हणजे ही फिरवत नाहीत गावात कुठे? हीच चैत्रातली आता जी पालखीचा हे होतो त्याच्यात ह्याच पालखीतनं श्रींची ही घरोघरी फिरते? नाही, ही इथेच. मंदिराच्या सभोवताली. ओके, तेच म्हटलं एवढी मोठी ही पालखी फिरवणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. आणि छत सुद्धा मस्त केलाय एकदम. हो, ते नवरात्राच्या वेळेला सजवतात, दरवर्षी नवीन करतात छत. अच्छा, म्हणजे हा आता वर्षभर राहणार, पुढच्या वर्षी दुसरा. आणि जो मी शिलालेख म्हटला ना, हो,
तो इथे स्पष्ट उल्लेख आहे अच्छा, की शके 1647 मध्ये त्यांनी केलेला आहे बरोबर जीर्णोद्धार इथपर्यंतच्या मंदिराच्या भागाचा. बरोबर. 1647 म्हणजे त्याच्यात साधारण इसवी सन काढायचं झालं तर एक 1723-24चा कालावधी येतो. बरोबर. इथे गणपती बाप्पाची सुद्धा सुंदर प्रतिमा आहे आणि कोरीव काम जिकडे तिकडे लाकडात हो, जे केलेलं आहे अप्रतिम. आता हा जो सभामंडपातलं लाकडाचं कोरीव काम आहे ना, हा, हे सगळं आपल्या जे स्थानिक मेस्त्री कलाकार आहेत बरोबर त्यांनीच केलेलं आहे. बरोबर. म्हणजे हे दिसेल पूर्ण, हो इथनं आपल्याला कळेल. बरोबर. प्रत्येक खांबावर डिझाईन वेगवेगळे. हो, हे कोकणातली कलाकुसर सुद्धा आपल्या लक्षात येईल. इतकं टॅलेंट आहे आपल्याकडे. हो. आता इथपासून जो मंदिराचा भाग होतो हा आंग्रेकालीन जीर्णोद्धारित भाग आहे. अच्छा, म्हणजे हा गणेश दरवाजा, हो रिद्धी सिद्धी आणि गणपती, आणि हे 6 खांब हे लाकडाचेच आहेत पूर्ण. अच्छा. आणि पुन्हा ह्या प्रत्येक खांबावर डिझाईन वेगवेगळं आहे हो, करलेलं. क्या बात आहे. इथे काय आहे हे तरंग आपले श्रींचे संचार जे होतात, अच्छा, म्हणजे कोकणात तुम्ही ऐकून असाल कदाचित, श्रीचा संचार होतो आणि मग त्याच्याशी भाविक आपले येऊन जी काही गाणी असतील ती अच्छा. म्हणतात. बरोबर. तर हे एकूण 4 आपली प्रमुख ही आहेत. हो, हा भगवतीचा तरंग आहे, अगदी. हा श्रीदेव गांगेश्वर, हो, हा श्रीदेव रवळनाथ बर, आणि ही श्रीदेवी पावणाई. अच्छा, असे 4 तरंग आहेत आपल्याकडे. वा. ही देवीची जी मूर्ती दिसते आपली, हम्म. ही एक ते जे पाषाण आहे, म्हणजे इथे मध्यंतरी पुणा युनिव्हर्सिटीचे जे व्हाईस चान्सलर होते देगलूरकर सर, हं. तर ते आलेले, प्रके घाणेकर आणि ती सगळी टीम आलेली होती, दुर्गा अभ्यासक आहेत ना ते. हं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे साधारणपणे मूर्तीचं जे हे आहे, घडणावळ जी आहे ना, बरोबर. ही 11व्या-12व्या शतकातली आहे. होय काय. आणि हा जो पाषाण आहे अच्छा, हा वाराणसी साईडचा आहे. ओके. पण आता तो तिथनं इथे कसा आला हा, याचा काय आपल्याकडे रेकॉर्ड डॉक्युमेंटरी एव्हिडन्स काही नाही त्याचा. बरोबर. वा. याला प्रदक्षिणा मार्ग नाहीये. अच्छा, हा, प्रदक्षिणा करायची तर बाहेरनं पापडीवरनच आपण करतो. अच्छा. कुठे बंद होते म्हणजे ब्लॉक पाठीमागे होता का? नाही, हे आता हे कसं आहे, मागच्या बाजूला गर्भगृह आहे ना, हा, त्याच्या मागच्या बाजूला तिची स्ट्रॉंग रूम आहे देवीची. ओके. म्हणजे तिथल्या ज्या काही वस्तू आहेत त्या फक्त नवरात्राचे 10 दिवस आहेत तेवढेच बाहेर काढले जातात. अच्छा, अच्छा. त्यामुळे तो प्रदक्षिणा मार्ग तसा नाहीये. बरोबर. हे पेंट सुद्धा खूप सुंदर आहे. हो हो. हे पण स्थानिक कलाकाराचे आहे की बाहेरचे आहे कोणी काढलेलं? हा, यांनीच गावातलेच आपल्या यांनी केलेलं आहे. ह्याच्यात पूर्ण साधारण नवरात्रोत्सवाचं हे दाखवण्याचा प्रयत्न चित्र केला. दाखवलंय सगळं कसं असतं. कारण आता आपण जे देवीची मूर्ती बघितली हो, तर याच्यावर पूर्ण पाषाणाला कव्हर होईल असं चांदीचं कवच चढवलं जातं बरोबर. नवरात्रोत्सवात. हो, आणि तिचे दागिने आणि साज खूप मोठा आहे तिचा म्हणजे. बरोबर. आणि दुसरा आणखीन एक हे म्हणजे आता समोर आपल्याला सिंहाचं हे दिसेल, हो, जे सभामंडपात बाहेर पडल्यावर आपण जातो तिथे. हो. तर त्याचं वैशिष्ट्य असं की त्या सिंहाच्या तिथे उभं राहिलं हं. आणि जर आपल्या गर्भगृहाचा दरवाजा उघडा असेल बरोबर. तर तिथे उभं राहूनही देवीचं दर्शन होतं. होतं. अगदी. म्हणजे हे खरं उंचावर आहे खूप, अच्छा, पण तरी सुद्धा म्हणजे काय त्यांनी रचना केली आहे, बरोबर. ते तिथे उभं राहूनही तुम्ही दर्शन घेऊ शकता. बरोबर. कुठलीही मशिनरी नसताना केलेलं हे हो, हो. मिरॅकल आहे म्हणता येईल. हा दिंडी दरवाजा, म्हणजे ह्याला एक बघता येईल तर हा जो दरवाजा आहे ना, हो, ह्याला एक छोटं दार आहे हे. अच्छा. म्हणजे तो गावाचं वार्षिक येतं गाव घोरीत म्हणून, हं. त्यावेळेला हा बंद केला जातो दरवाजा आणि हा छोटा दरवाजा उघडा असतो. हा बरोबर. इकडनं बघितलं तर कळणार नाही, पण हा एवढ्याच साईजचा दरवाजा आहे. हं. हे बंद केल्यावर तेवढाच ओपन ठेवतात. अच्छा. तोफांचं सुद्धा ऐतिहासिक महत्व खूप आहे. तर धन्यवाद मुकुलजी, आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून तुमचा वाडा दाखवलात, हे मंदिर दाखवलं, आणि या चॅनलच्या माध्यमातून आपला हाच प्रयत्न असतो की अशाच कोकणातील ऐतिहासिक वास्तू किंवा आपली जी परंपरा आहे, आपलं जे वैभव आहे, हे सांस्कृतिक वैभव आहे, ते कुठेतरी जतन व्हावं. आज हे मंदिर नक्कीच सुस्थितीत आहे आणि येणाऱ्या काळात देखील मोठ्या उत्साहात इथे उत्सव आणि सर्व काही पार पडेल याची शाश्वती आहे. परंतु आपली जी घरं आहेत ती काळानुरूप कोकणातील आता सगळीकडे नवीन घरं होत आहेत, तर त्या दृष्टीने कुठेतरी त्यांची एक मेमरी राहावी आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून, हाच आपला प्रयत्न असतो. त्यात तुम्ही आम्हाला सहकार्य केलं, खूप खूप धन्यवाद आणि तुमचे आभार. तुम्ही आलात आणि म्हणजे आमची मनापासून अशी इच्छा होती, जेव्हा तुमची सिरीज आम्ही बघायचो चौसोपे वाड्यांबद्दलची, अगदी
तर तेव्हा फक्त मी मगाशी म्हटलं तसं की अडचण आमची हीच होती की आत्ता ते राहतं घर नाही आहे, बरोबर आहे. त्यामुळे राहतं घर शूट करणं आणि बंद असलेलं घर शूट करणं याच्यात अगदी अगदी नक्की ते लक्षात येतं. परंतु राहतं घर नसतानाही तुमची जी ओढ होती घराविषयीची, त्या ओढीमुळे तुम्ही तिथे पोहोचलात आणि मलाही बोलवून घेतलं आणि हा योग जुळून आला. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षकांचे देखील आभार. तुम्ही आत्तापर्यंत हा व्हिडिओ बघितलात. असेच व्हिडिओ हटके पाहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपला अभिप्राय देखील माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद.